नागपुरातील भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस देवाभाऊ बनून महाराष्ट्रातील सत्तेच्या सर्वोच्च सिंहासनावर म्हणजेच मुख्यमंत्री पदापर्यंत नेमका कसा पोहोचला? याचं उत्तर आहे ते म्हणजे देवाभाऊंचे राजकारणापलीकडे नातं जपण्याचं कौशल्य. याचाच पुरावा रविवारी अहिल्यानगरीतील कोपर्डीत पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 वर्षांपूर्वी दिलेल्या वचनाची पूर्ती करत आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्न सोहळ्यात अनपेक्षितपणे उपस्थित होत सर्वांनाच चकित केलं. त्या लग्न सोहळ्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. 13 जुलै 2016 रोजी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला काळीमा फासणारा दिवस. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. राज्यातील नागरिकांमध्ये या आरोपींच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत होता. राज्यातील वातावरण तापलं होतं. तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या कडक सूचनांमुळे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आरोपींना अटक केली. सर्व पुराव्यांच्या आधारे 29 नोव्हेंबर 2017 ला सत्र न्यायालयानं या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होतं. मात्र त्या दरम्यान मुख्य आरोपीनं कारागृहातच स्वतःला संपवलं. कोपर्डीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी. मात्र या प्रकरणानंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलनानं डोकं वर काढलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात न्यायालयात टिकेल अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं देखील. यासोबतच मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठीही विविध योजना आणि मंडळांच्या आधारे आर्थिक सहाय्य देखील उभं केलं. आंदोलन शांत झालं. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आलं. नंतरच्या काळात न्यायालयात बाजू मांडण्यात फेल गेलेल्या मविया सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झालं. मविया काळात सुरुवातीला शांततेत सुरू झालेला हा मराठी क्रांती मोर्चा नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस विरोधी आंदोलन बनला. राज्यात मराठा मुख्यमंत्री असताना देखील देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा घृणास्पद खेळ खेळण्यात आला. मात्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्या काळातही फडणवीस यांनी कोपर्डी पीडितेच्या कुटुंबाशी आपले संबंध कायम ठेवले आणि 8 वर्षांपूर्वी दिलेली वचनपूर्ती करत मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी पीडित कुटुंबातील मुलीच्या लग्नाला हजेरी लावत त्या कुटुंबाचा सन्मान राखला. वास्तविक 8 वर्षापूर्वी फडणवीस यांनी या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती. इतकंच नाही तर लग्नाला उपस्थित राहण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. लग्नाला हजर राहून त्यांनी 8 वर्ष जुनं वचन पूर्ण केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर आणि भाजपचे अनेक प्रमुख नेते देखील उपस्थित होते. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.